नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. महिला आयोगाच्या विरोधात टीका केली म्हणून चाकणकर समर्थकाविरोधातील तक्रार आता चाकणकर यांच्याच पुढे जाणार आहे. ज्या महिलेला धमकी मिळाली त्यांनी महिला आयोगातच याविरोधात धाव घेतली आहे. पाहुयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी. सोनाली गाडे बोलते मी. हा हा, काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय? महिला आयोगावर. हा, मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत होते, एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा, मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण. तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. आम्ही काय तू पण बाई तुझंच काम कर. तू पण बाई तुझंच काम कर, अति करू नको. तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांची काम बघ आधी. त्या यशोमती ठाकूरचं काम काय आहे? तिने एखाद्या पोलिसाने थोपडीच मारली. रुपाली ठोंबरेचं काम काय आहे ते बघ. वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ. त्यांच्याकडे संघटना म्हणून 4 बायका आहे का पहिलं ते बघ. तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी तुला कधी आडवं केलं? काही प्रॉब्लेम नाही. पहा ना काय चाललंय ते, जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा. बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून. मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? बरं काम करू तुझं बाई. पण तू पण तुझं काम नीट कर. हो आम्ही करतो. आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. परत पण मॅनर्स. रुपाली चाकणकरांविरोधातल्या तक्रारीचा निर्वाळा आता रुपाली चाकणकरांनाच करावा लागणार आहे. कारण वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणात महिला आयोगावर टीका केली म्हणून चाकणकरांच्या समर्थकानं फोनवरून धमकी दिली. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली म्हणजे पुण्यातली मी. पण तू पण तुझं काम नीट कर. हो आम्ही करतो. आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. त्याबद्दल संबंधित महिलेनं आता त्याची तक्रार महिला आयोगाकडेच करत कारवाईची मागणी केली आहे. म्हणजे तक्रारीचा वाद सुरू झाला चाकणकरांच्या कारभारावरून. धमकी दिल्याचा आरोप आहे चाकणकरांच्या समर्थक महिलेवर. धमकी मिळालेल्या महिलेनं त्याची तक्रार दिली आहे चाकणकरांकडेच आणि त्याचा निर्वाळाही चाकणकरांनाच करावा लागणार आहे. म्हणजे तक्रारीचं कारण चाकणकर आहेत. तक्रारदाराचा अर्जही चाकणकरांकडेच गेलाय आणि त्यावर निर्णय देखील चाकणकरांनाच घ्यायचा आहे. माझी एकदम सभ्य आणि माझी व्यवस्थित पोस्ट होती की फक्त मुक्त करण्यात येऊन सक्षम नेतृत्व व्हावं. तर त्या बाईंनी मग आरेरावींनी बोलायला लागली. बरंच काही तुला मुलं नाहीत का आणि हे नाहीत का वांजोटी वगैरे बरेच वाईट असे शब्द वापरले. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण आज मला धमकी दिली, अजून 10 बायकांना देतील. पण हे आरेरावी, ही भाषा, ही सत्तेचा माज हा कुठेतरी थांबला पाहिजे. आता महिला आयोग काही छोटं पद नाही, एवढ्या मोठ्या पदावरच्या. तर त्या कार्यकर्त्या कशा पाहिजे? तुम्ही त्यांना काहीतरी एक शिस्त लावली पाहिजे, बोलण्याचं एक हे पाहिजे. तुम्ही महिलांसाठी काम करता का दमदाटीसाठी काम करता? म्हणजे तुम्ही दम द्यायला महिला ठेवल्या आहेत का? फेसबुक प्रोफाईलवरच्या माहितीनुसार संगीता भालेराव राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित आहेत. त्यांनी वैष्णवी हुंडा प्रकरणात महिला आयोगावर निष्क्रियतेचा आरोप करत फेसबुक पोस्ट केली. त्यावर चिडलेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी सोनाली गाडे यांनी संगीता भालेरावांना फोन करून धमकावल्याचा आरोप आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण. तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. तू पण बाई तुझंच काम कर, अति करू नको. राज्य महिला आयोगाने त्यांना कायद्याद्वारे जी काही कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे त्यामध्ये त्या करण्याचा प्रयत्न नेहमीच त्या ठिकाणी करत असतात. राज्य सरकारने ती तातडीने कारवाई केली, गुन्हेगारांना आरोपित केलेलं आहे.
कोण होतास तू, काय झालास तू, हे कुणासाठी बोलावं लागतंय? राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे मोठे नेते सुनील तटकरे साहेब यांच्या बाबतीत बोलावं लागतं. रुपालीताई चाकण महिला आयोगाच्या अध्यक्ष बाईंनी निर्णय एकदम कायद्याच्या चौकटीत बसून घेतलाय. तटकरे साहेब मला सांगा ना, कायद्याची चौकट तुमच्यासाठी काय आहे? 6 महिने झाले मयुरी हगवण्याची कोणत्याही केसची एन्क्वायरी नाही झाली, ही कायद्याची चौकट आहे? पण नाही, बाई कायद्याच्या चौकटीत. कोणती चौकट आहे कायद्याची? की मयुरी जगताप फक्त महिला आयोगाकडे नव्हती गेली, ती भरोसा सेलमध्ये पण गेली होती, ती पोलीस स्टेशनला पण गेली होती. म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या एजन्सीज असतील त्या सगळ्या एजन्सीचा तपास व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. आपण महिला पोलीस त्या ठिकाणी आणल्यात. भरोसा सेल, नावच भरोसा सेल आहे. का भरोसा दिला गेला नाही बाबा? कोण पोलीस अधिकारी होत्या, कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यामुळे एकालाच टार्गेट करून जमणार नाही. मंगेशकर रुग्णालय प्रकरणामधील तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणात महिला आयोगानं पुढाकार घेतला होता. मात्र त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यावेळी रुग्णालय दोषी असल्याचं सांगत कारवाई होणार असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं होतं. मात्र नंतर फक्त एका डॉक्टरवर गुन्हा दाखल होऊन प्रकरण शांत झालं. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात देखील चाकणकरांवर उशिरानं दखल घेतल्याचा आरोप आहे. त्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दादा गटाच्या महिला पदाधिकारी धमकावत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे चाकणकर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजिंक्य धायगुडेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.